जीवनामध्ये त्या धारणा आम्ही तयार करतो, त्या धारणा हळूहळू सुरुवात कशामुळे झाली हेच विसरून लोक जातात। पैसा एक साधन आहे, पण त्याला आम्ही फॅशनमध्ये काय बनवलेलं आहे, साध्य बनवलेलं आहे। कोण किती कमवतो जीवनामध्ये पहिल्या दिवसापासून आम्हाला हे माहीत पाहिजे की आमच्या जीवनाचं मूळ उद्दिष्ट आहे आनंद। जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे का त्याच्या माध्यमातून मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे? मग जर आनंद महत्त्वाचा असेल तर तो 1 रुपयातून पण मिळू शकतो। पैसा वाईट नाही आहे, आपला असं आहे आपल्याला सापडला तर खूप चांगला, आणि नाही सापडला ते काय, पैसा म्हणजे काय, अरे कोंबडी खात नाही त्याला। पैसा जो आहे हा तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन आला पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याच्या मागे नको, तुम्ही सेवेच्या मागे पाहिजे, तुम्ही नवनिर्मितीच्या मागे पाहिजे, तुम्ही ज्ञानाच्या मागे पाहिजे, तुम्ही कर्मापती समर्पित पाहिजे। पैसा हे त्याचं फळ आहे, ते येणार आहे, ते येणारच आहे। तुम्ही किती लाख रुपये देऊन 1 सेकंदाचं आयुष्य विकत घेऊ शकता की लहानपणी पैसा कमवण्यासाठी स्वतःला तयार करायचं 25 वर्षापर्यंत, 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत पैसा कमवण्यासाठी आरोग्य खराब करायचं, आणि 50 वर्षानंतर कमवलेला पैसा आरोग्य टिकवण्यासाठी खर्च करायचा। पैशासाठी जगू नका, तो आज आहे उद्या नाही। आनंदासाठी जगा जो तुमच्यासोबत कायम राहणार आहे। प्रत्येकजण स्वतःचं कर्म घेऊन जन्माला येतो आणि स्वतःचं कर्माप्रमाणे जीवन संपवून जातो। याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा। तुमचा जर शेवटचा दिन जर कडू असेल तर अट्टहास कशाला? मग आधी शेवटचा दिन गोड होईल याची खात्री करा, मग अट्टहास का? आनंदासाठी काही पण, आरोग्यासाठी काही पण, मग माझ्या आनंदामध्ये माझ्या आरोग्यामध्ये जो जो सहभागी होईल त्याच्यासाठी काही पण। मित्रांनो, जीवन फार सोपं आहे, त्याला गुंतागुंतीचं काम करणारी आमची बुद्धी आहे जी आम्हाला पैशाच्या मागे पळायला लावते। मुळात पैसा हे रॉंग इंडिकेटर आहे, आणि म्हणून जीवनामध्ये आम्ही सगळ्यांनी एक सत्य लक्षात ठेवा, आजच्या पुढे किमान प्रत्येक क्षण जगत असताना मी आत्ता आनंदी आहे का, मला यातून आनंद मिळतोय का, यातून मला आरोग्य मिळतंय का, मग ते करा। आणि पैसा मिळणार आहे म्हणून मी जर करत असेल तर मी तुमच्यासाठी ताणतणाव निर्माण करणार आहे। चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता मात्र जिवंत माणसाला जाळते। मग तुमच्या डोक्यात जर चिंता असेल आणि ती जर पैशामुळे असेल तर तुम्ही संपले। तुमच्या जीवनामध्ये पैशाचा खळखळाट जरूर असावा, पण तो कोणाच्या तळतळाटातून आलेला नसावा। मित्र हो, पैसा आजच्या काळामध्ये मनुष्यासाठी केंद्रबिंदू बनलेला आहे, आणि आजच्या आधुनिक काळामध्ये एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये सर्वांना जर अनुकूल असं जर काहीतरी जगायचं असेल आणि देवाणघेवाण करायची असेल अधिक सुलभ पद्धतीने, तर त्याच्यासाठी पैसा एक साधन फार महत्त्वाचं आहे। जेव्हा आपल्याला कुठलं तरी साधन मिळतं आणि आपण त्या साधनाचा पुरेपूर आणि योग्य पद्धतीने वापर करतो तेव्हा आपल्याला त्याचं सुख मिळतं, आनंद मिळतो। परंतु ते साधन जेव्हा तुमच्यावरती स्वार होतं, जसं आपण ती गोष्ट ऐकली की घोड्यावर बसून जाण्याच्या ऐवजी घोडा जर डोक्यावर घ्यायचा प्रयत्न केला किंवा तो घोडा जर तुमच्या डोक्यावर बसला तर तुमचं काय होईल, ती अवस्था आज माणसाची पैशामुळे झालेली आहे। मुळात पैसा हे साधन आहे, ते साध्य नाही आहे, हेच आजचा माणूस विसरून गेला। एकदा काय झालं, एका पिंजऱ्यामध्ये माकडं ठेवली, 3 माकडं, आणि वरती एक केळ लटकवलं, त्यांना उडी मारून घेता येईल अशा प्रकारे। माकडांनी उड्या मारल्या आणि केळ हिसकावून घेतलं आणि खाल्लं। तिसऱ्या वेळेस त्या प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञाने गरम पाणी, जेव्हा माकड उड्या मारायचं त्या केळाच्या जवळ जायचं, त्याच्यावरती गरम पाणी ओतायचं। एकदा झालं, दोनदा झालं, ह्या माकडाचा प्रयत्न झाला, त्या माकडाचा प्रयत्न झाला, ते गरम पाणी आल्यामुळे ते मागं पळून जायचं। अशी एक वेळ आली, केळ लटकवलेले पण कोणी खात नाही त्याला। मग त्यांनी काय केलं, त्यातलं एक माकड बदललं, जे नवीन माकड आलं होतं ते उड्या मारायचं, मग नवीन माकड आल्यावर उड्या मारायचं आणि त्यांनी उडी मारून ते केळ खाल्लं। जुन्या माकडांना वाटलं हे फक्त नव्या माकडासाठीच आहे, त्यांनी परत केळ लटकवलं, जुन्या माकडांनी प्रयत्नसुद्धा केला नाही, परत अशीच प्रक्रिया झाली। त्या माकडाच्या अंगावर पण पाणी ओतलं गेलं, त्यांनी पण शांत बसून घेतलं।
असं करत करत त्यांनी तिन्ही माकडं बदलली. शेवटी त्या माकडांच्या मनामध्ये एक भावना तयार झाली, का हे केळ जर खाल्लं तर गरम पाण्याचा फटका आपल्या अंगावर बसतो, त्याच्यामुळे तिच्या नादी लागायचं नाही. एक धारणा मनात तयार झाली. मित्रांनो, म्हणजे जीवनामध्ये त्या धारणा आम्ही तयार करतो. त्या धारणा हळूहळू सुरुवात कशामुळे झाली हेच विसरून लोक जातात. एका टेकडीवरती जंगलामध्ये आम्ही जेव्हा फिरायला गेलो, तरुणपणी माणसं खोडकर असतात, बरोबर आहे ना, असायलाच पाहिजे. आणि जरा ती उंच होती घंटा, सहजही सामान्य माणसाच्या उंचीच्या माणसाला तिचा हात पुरत नव्हता. मग आम्ही अशी रांग केली 5-6 जणांनी. लोक येतच होते दर्शनाला. आम्ही उडी मारायचो आणि त्याची घंटा वाजवायचो, दर्शन घ्यायचो, काहीतरी म्हणायचो आणि परत मागे यायचो. तिथे आलेले लोक विचारायला लागले, हे काय प्रकार आहे? आणि इथे घंटा सहजसहजी वाजत नाही, ज्याला वाजली त्याची मनोकामना पूर्ण होती. लोक आली आणि घंटा वाजवायला लागली रांग लावून. आम्ही तिथून निघालो तेव्हा भली मोठी रांग लागलेली होती. ती परंपरा पुढे किती दिवस चालली आम्हाला माहीत नाही, परंतु सांगायचं तात्पर्य आहे की कुठल्याही गोष्टीची परंपरा सुरू होते, ती का सुरू झाली हे माणसं विसरून जातात. तसं आपण वानरांबद्दल बोललो, माणसाबद्दल पण तेच आहे. अशा कित्येक परंपरा आहे आपल्याकडे की ज्या परंपरा सुरुवात कशा करता झाली हेच माहीत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये मी एका वेळेस सांगितलं होतं की हळद कशा करता लावायचे, की 2 वेगवेगळ्या कुटुंबातली व्यक्ती शरीराने, मनाने आणि संस्काराने एकत्र येणारे, तर मग त्या फॅमिली, त्या परिवाराला एकमेकाला हळद लावायचे. कारण हळद ही जंतुनाशक आहे, ती बुरशीनाशक आहे, ती विषाणूनाशक आहे, ती एक औषधी आहे. मग तुमचं शरीर निर्जंतुक करण्याची ताकद त्या हळदीमध्ये असल्यामुळे पूर्ण शरीराला हळद लावली जायची, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या शरीरामध्ये कमकुवतपणा येऊन आजार येऊ नये किंवा आजार पसरू नये. मंगल प्रसंगामध्ये अमंगल काही होऊ नये म्हणून ती एक प्रथा होती. आज हळद फॅशन म्हणून लावली जाते. तसं झालंय. पैसा एक साधन आहे, पण त्याला आम्ही फॅशनमध्ये काय बनवलेलं आहे, साध्य बनवलेलं आहे. कोण किती कमवतो. पैसा जर साधन आहे तर त्या साधनाचा काय झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे. लोक म्हणतात की तुम्ही कोणीतरी सांगितलं की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला जास्त पैशाचं टेन्शन आहे. मला टेन्शन कशाचं येतं माहिती का? मला टेन्शन हे येतं, हा पैसा कुठेतरी वापरलाच गेला पाहिजे, ह्याचं येतं. योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे. एक लक्षात घ्या, माणसाकडे शक्ती असते, मग ती शारीरिक शक्ती असेल, बौद्धिक शक्ती असेल, आर्थिक शक्ती असेल, तर ती शक्ती योग्य ठिकाणी वापरली गेली पाहिजे. योग्य ठिकाणी पण महत्त्वाचं आहे आणि वापरली गेली पाहिजे हे पण महत्त्वाचं आहे. योग्य ठिकाणच नाही सापडलं म्हणून वापरलीच नाही, हे बरोबर नाही. मित्रांनो, आम्हाला जीवनामध्ये हे कळलं पाहिजे की आमचं जगण्याचं उद्दिष्ट काय. का आम्ही जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आम्हाला जीवन जगायचं आहे, तर ते का जगतोय आणि त्या जगण्याचं आमचं उद्दिष्ट काय, हे ज्यावेळेस तुमचं भरकटतं तेव्हा तुम्ही कशाला पण पकडून ठेवता. मग जीवन जगत असताना तुमच्यासमोर जर जागृतपणा असेल, तुम्ही ज्यावेळेस शाळा शिकले त्यावेळेस तुम्हाला काय शिकवलं, खूप मोठी नोकरी मिळव, खूप पगार मिळव, गाडी घे, बंगला घे. हां, घेतलं सगळं, पगार बी आहे सगळं. आता काय, आता लग्न कर, बरं केलं लग्न, आता काय, हां चांगले मुलं होऊ दे, बरं झाले मुलं, पुढं काय, त्यांना मोठं कर, बरं त्यांना मोठं केलं, आता काय पुढं, म्हातारा होईल मर. त्याच्यापेक्षा ते आपलं बरं होतं ना. शिवाजी महाराज पन्हाळगडावर निघाले, तगडक 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 पोचले. हे बरं आहे ना. जीवनामध्ये पहिल्या दिवसापासून आम्हाला हे माहीत पाहिजे की आमच्या जीवनाचं मूळ उद्दिष्ट आहे आनंद. आम्ही आनंदी असलो पाहिजे असं काहीतरी करा, तर तुमच्या पैशाचा पण उपयोग आहे, तुमच्या शारीरिक बळाचा पण उपयोग आहे, तुमच्या बुद्धीचा पण उपयोग आहे. तुमच्या शारीरिक शक्तीचा वापर तुमच्या जीवनातला आनंद निर्माण करण्यासाठी, लोकांना
कल्याण निर्माण करण्यासाठी करा, तुमच्या बुद्धीचा वापर करा, तुमच्या पैशाचा वापर करा. पण पैसे तुमच्या काळानंतर तुम्ही जर आजारी होत असाल, तुमचं स्वास्थ्य बिघडत असेल, तुमची मनस्थिती बिघडत असेल आणि तुम्ही ताणतणावात जात असाल, तुम्ही रोगट आहात. तुम्हाला म्हणतो ना, मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे एक, नवीन मुलींना माहिती नसेल. हौसाने केला पतीन त्याला झाली रगत पिती. खूप हौस लग्न करायची आणि केला नवरा आणि त्याला TB झाला. त्या काळामध्ये TB, ज्या काळात ही म्हण तयार झाली त्या काळामध्ये TB झाला म्हणजे संपला तो. क्षयरोग त्याला म्हणायचे. क्षय दररोज त्याचा काय होतो? क्षय, रक्तक्षय. तुमचे एखादं झाड कसं वाळत जातं तशी तुमचे बोटं हात काय होतात, अशी मागं मागं झिजत जातात, झिजत. असा भयंकर रोग होतात. TB म्हणायचं त्याला, ट्युबरक्युलोसिस काहीतरी नाव आहे इंग्लिशमध्ये. म्हणजे हौस आहे म्हणून मोठे हौसाने लहान. काय रे बाळा तुला काय व्हायचं? म्हणजे बघा, तुम्ही किस्सा ऐकलं एक की एका शाळेमध्ये शिक्षकांनी विचारलं मुलांना, अरे तुला काय व्हायचं रे? कोण म्हणे पोलीस व्हायचं, कोण डॉक्टर व्हायचं, कोण अमुक ढमुक तमुक. एक जणाला तुला काय व्हायचं? मला खूप श्रीमंत व्हायचं. किती श्रीमंत व्हायचं? माझ्याकडं भरपूर गाड्या असल्या पाहिजे, कार असल्या पाहिजे, बंगले असले पाहिजे, विमान असलं पाहिजे, नोकर चाकर, अशा प्रकारे मला भयंकर श्रीमंत व्हायचं. मग त्या वर्गामध्ये दुसरी एक मुलगी होती, तिला विचारलं तुला काय व्हायचं? म्हणजे मला त्याची बायको व्हायची. मित्रांनो, जीवनामध्ये आम्हाला काय पाहिजे हे लहानपणापासून आम्हाला कधी शिकवलंच नाही. हां, आत्ता लोक विचारायला लागले, मुलांना आता जरा व्यवस्थित प्रश्न विचारायला लागले. आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा एवढी एवढी पोर असायची, हे नवडी नवडी. मुलगी केवढी आहे? अजून बालवाडीतच आहे, तिलाच नवडी म्हणायची. तेव्हा जीवनामध्ये उद्दिष्ट काय? लग्न करणे बस. गरीब ज्यावेळेस परिस्थिती होती, कारण ग्रामीण भागामध्ये जेव्हा खायचे वांदे होते, दुष्काळी परिस्थिती होती, पैसा नव्हता समाजामध्ये, तेव्हा म्हणजे बागायतं नव्हतं, जवळजवळ 95 नाही तर 99% लोक गरीब असायचे, सामान्य असायचे. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये एकच उत्सव असायचा, त्याच निमित्ताने लोक यायचे. हां, निम्मे लोक तर आहेरच घेऊन यायचे, त्या आहेरावरच लग्न व्हायचं. आपल्या जीवनामध्ये आपण आनंदासाठी जगतो हे माणसं विसरली ना. त्या काळामध्ये तो आनंद होता. लग्न असलं की तोच उत्सव असायचा मोठा, जत्रा गावची. आणि व्यक्तिगत जर आनंद म्हटला कुटुंबाचा तर लग्न. हे दोनच उत्सवाची काय होती, एक निमित्त असायची. म्हणजे त्या काळातल्या लोकांना काही कळत असो का नसो, पण त्यांना एवढं कळत होतं की उत्सव हा जीवनाचं उद्दिष्ट पाहिजे. लग्न म्हणजे त्यांचं लग्न लावून देणे हे त्यांना उद्दिष्ट नव्हतं, परंतु त्या निमित्ताने आपल्या सर्वांचं नवी कपडे मिळतील, नवीन काहीतरी खायला मिळेल, मौज मजा होईल, 4 दिवस सुट्टी मिळेल. म्हणजे हे सगळं उत्सव साजरं करण्यासाठी मनुष्याची नेहमी तळमळ आहे. बघा, आदिवासी लोकांना काही कळत नाही, पण ते उत्सव मात्र साजरे करतात. त्यांच्यासारखं नृत्य सामान्य जनता पण करत नाही. आपण तर डान्स ब्रेक करतो. आपण डान्स करतो का ब्रेक डान्स करतो? हां, जो अंग मोडण्याचा प्रकार आहे त्याला ब्रेक डान्स असं म्हणतात. असे आळ्या पिळ्या दिल्या असं जरी झाला डान्सच येतो, ब्रेक डान्स येतो एक. म्हणजे जे संस्कारिक नृत्य आपल्याकडचं भरतनाट्यम असेल किंवा कथ्थकली असेल, ह्याच्यामध्ये काय आहे? कल्चर आहे, याच्यामध्ये संस्कार आहे, याच्यामध्ये संगीत आहे, याच्यामध्ये लयबद्धता आहे, जीवनाशी एक ताळमेळ आहे. तो बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. कळते तुम्हाला? अगदी खाण्यापिण्याच्या पद्धतीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधलेला आहे. आपल्या पूर्वजांनी आनंद शोधलेला आहे. खाताना आनंद घ्या, भोजनाचा स्वाद घ्या, मधुर स्वाद. आज पैशाचा वापर कशासाठी होतोय? जास्त पैसे आले, लोक काय करतात? पार्टी करतात. पार्टी म्हणजे काय करतात? जुने लोक पण पार्ट्या करायचे. हुरडा पार्टी, आताचा चुरडा मुरडा पार्टी आहे. हां, म्हणजे आपण जीवनाची दिशा कुठे नेली? जुने लोक उत्सव साजरे करायचे, आनंद एकमेकाबरोबर वाटायचे. बरोबर आहे ना? आता जर चुकून जर बळजबरीने हळद लावली तर पोलीस केस होती. हां, कोर्टात. का लावली हळद? हळद लावायला इथं आणि उतरायला कोर्टामध्ये. म्हणजे उत्सवाचा रूपांतर हे कशामध्ये झालेलं आहे? दुर्घटनेत झालेलं आहे. हां,
म्हणजे आज जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट कशाने तोडली जाते? आपणा सपना मनी मनी. हां, फक्त पैसा एवढंच आहे. म्हणजे पैसा किती हे लोक बघता, समाधान किती, आनंद किती हे कोणी बघत नाही. मग जुन्या काळामध्ये लोक उत्सव साजरे करायचे. मग मी तुम्हाला काय सांगितलं की त्या पार्टीमधून माणसं बेशुद्ध झाली पाहिजे की जागृत होऊन उत्साही झाली पाहिजे? जाताना घरी कशी गेली पाहिजे? फार असे थकून गेली पाहिजे. काही जणांना धरून बसवलं होतं गाडी, बस दोघं जण दोन्ही. म्हणजे काही जणांची पोटं बिघडलेली असतात, डॉक्टरकडेच ठेवावं लागतो. आज पैसा कमवणे हे एक उद्दिष्ट तयार झालं लोकांचं, आणि कमवल्यानंतर त्याच्या माध्यमातून एकतर माणसं बेशुद्ध होता, भरकटता, नको नको त्या गोष्टी करता, शरीराचा नाश करता, आरोग्याचा नाश करता, मानसिक परिस्थितीचा नाश करतात, ताणतणाव ओढून घेतात. आज पैसे कमवण्यासाठी माणसं बघा, ज्यांनी भ्रष्टाचाराने पैसा कमवला त्याच्याकडं दारू आणि मटण गॅरंटेड असतं, संध्याकाळी पार्टी ठरलेली असते. ज्याच्याकडं नीतिमत्तेचा पैसा आहे, कष्टातून आहे, इमानदारीने आहे, त्याच्याकडे त्याचा उत्सव असतो. मग तुम्ही ठरवायचं जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे का त्याच्या माध्यमातून मिळणारा आनंद महत्त्वाचा आहे? मग जर आनंद महत्त्वाचा असेल तर तो 1 रुपयातून पण मिळू शकतो, कदाचित तो लाख रुपयातून मिळणार नाही. आणि तुमच्यामध्ये जागरूकता असेल तर खऱ्या अर्थाने तुम्हाला ऐश्वर्यवान व्हायला हरकत नाही. पैसा वाईट नाही आहे. आपलं असं आहे, आपल्याला सापडला तर खूप चांगला, आणि नाही सापडला ते काय पैसा म्हणजे काय? अरे कोंबडी खात नाही त्याला, पण तू कोंबडीला खातो ना, कोंबडी पण पैसे नाही ती. हां, तत्त्वज्ञान आपण कधी करतो? जेव्हा आपल्याला प्राप्त होत नाही. जेव्हा कोल्ह्याला द्राक्ष सापडत नाही तेव्हा म्हणतो ते आंबट आहे. पैसा आंबट कधी आहे? जेव्हा तुला प्राप्त होत नाही, तुझा पुरुषार्थ कमी पडतो. पैसा वाईट नाही, शक्ती कधी वाईट असू शकत नाही. लक्ष्मी आहे ती, लक्ष्मी आहे ती तुमच्या मागे आली पाहिजे. तुम्ही तिच्या मागे लागले का ताणतणाव, मला असं रावणासारखा ताणतणाव कुठे होता का? हां, सगळं होतं. सोन्याची लंका होती तरी पण तो कायम टेन्शनमध्ये असायचा. कशामुळे? लक्ष्मी आहे की नाही? म्हणजे तो पैसा म्हणजे एका अर्थाने लक्ष्मीचं रूप म्हणजे काय? पैसा आहे, बरोबर आहे. मग तुम्ही जर ज्ञानाची जर पूजा केली, स्वतःचे कौशल्य वाढवले, स्वतःचे शक्ती वाढवल्या आणि त्याचा कल्याणासाठी जर वापर केला तर त्याच्यातून मिळणारा जो पैसा आहे तो तुम्हाला कायम काय करणार? मंगलमय जीवन देणार. आणि पैसा तुमचा जर दुसऱ्याची पिळवणूक करून जर आला तर तुमच्या जीवनामध्ये तो अमंगल घडवणार. आज बघा, माझ्यासमोर तुमच्यासमोर हजारो उदाहरणं आहेत. तुम्ही आजूबाजूला बघा. तुम्ही हे जे भ्रष्टाचार करणारे अधिकारी असतील, जे कोणी मंत्री असतील, त्यांना जीवन शांततेचं आहे का? हां, आहे का? सांगा ना तुम्ही. त्यांची पोरं कशी निघता बघा. पैसा जो आहे हा तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन आला पाहिजे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्याच्या मागे नको. तुम्ही सेवेच्या मागे पाहिजे, तुम्ही नवनिर्मितीच्या मागे पाहिजे, तुम्ही ज्ञानाच्या मागे पाहिजे, तुम्ही कर्मापती समर्पित पाहिजे. पैसा हे त्याचं फळ आहे, ते येणार आहे, ते येणारच आहे. पण तुम्ही त्याच्यावर जर लक्ष ठेवलं ना का त्याच्यासाठीच करायचं आहे तर मग तुम्ही मार्ग कुठला पण अवलंबू शकता. मग मार्ग चुकीचा का अवलंबला जातो? आज प्रत्येक ठिकाणी भेसळ का होते? आज प्रत्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाची सेवा का दिली जाते? आज प्रत्येक ठिकाणी विश्वासघात का केला जातो? आज प्रत्येक ठिकाणी पॅकिंग वेगळा असताना आतमध्ये माल वेगळा का असतो? कारण लक्ष काय आहे? पैसा. दुसऱ्याला सेवा देण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद हरवला. प्रत्येकाला असं वाटतं की या गाडीमध्ये आनंद आहे, त्या बेडरूममध्ये आनंद आहे, त्या डनलपच्या गादीवर आनंद आहे. काल मी एका सायंटिस्ट बरोबर बोलत होतो. ते म्हणे तुम्ही पैशाने पाणी विकत घ्याल पण तुम्ही पाणी निर्माण नाही करू शकत. पैशाने तुम्ही फळं, भाजीपाला, धान्य, अन्न विकत घेऊ शकाल परंतु आरोग्य विकत नाही घेऊ शकणार. तुम्ही पैशाने सगळी सुखाची साधनं विकत घेऊ शकता पण तुम्ही त्यातून समाधान विकत नाही घेऊ शकत. आणि समाधान मिळण्यासाठी गुणवत्तेची गरज आहे, नीतिमत्तेची गरज आहे. आणि म्हणून
सर्वात मोठा आनंद आहे आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पौष्टिक आणि सुरक्षित असं अन्न ज्यावेळेस दुसऱ्याला देतो त्यावेळेस तो समोरच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, खाण्याचा जो आनंद असतो तो परत मागतो. आपले शेतकरी सांगता, ज्या ग्राहकाने आपला भाजीपाला नेला, वांगे नेले, बटाटे नेले, कांदे नेले, दोडका नेला, तो वाट बघतो. त्याचं जे वाट बघणं आहे हे पैशात मोजता नाही येणार. तुमच्यासाठी जेव्हा कोणीतरी वाट बघतं तेव्हा ते तुमचं किती इज्जत करत असेल. हां, अरे सगळ्यात अनमोल काय आहे? आयुष्य आहे. तुम्ही किती लाख रुपये देऊन 1 सेकंदाचं आयुष्य विकत घेऊ शकता. हां, जा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा आणि मरायला टेकलेला माणूस आहे तो आता काही सेकंदामध्ये मरणार आहे, त्याला सांगा की 1 कोटी रुपये देतो, 1 तासभर वाढून दे. हां, त्याला ते मशीन जोडून वाढून देतील, तो फक्त फुस करेल बस, बाकी तो जिवंत नसेल. एम आय राईट और रॉंग? म्हणजे पैशाने जीवन विकत घेऊ शकत नाही. त्या जीवनातला काही वेळ वाट पाहण्यासाठी तो तुमच्यासाठी खर्च करतो, म्हणजे तिथं पैशाची किंमत शून्य आहे. तुमच्यासाठी कोणीतरी वाट बघते. आईचं महत्त्व काय? वाट बघते, वेळ देते, तिच्या आयुष्यातला अनमोल वेळ देते, आयुष्य देते. आणि त्या आयुष्याची किंमत पैशापेक्षा अनमोल आहे, तिचं मोल नाही होऊ शकत. मग अशी अनमोल गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुम्ही पैशावर लक्ष केंद्रित का करता? त्या अनमोल गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि ती गोष्ट तुम्हाला मिळते त्याचं कारण तुम्ही लोकांना आयुष्य देता, आरोग्य देता. तुम्ही ज्यावेळेस विषयुक्त अन्न देता, दूषित अन्न देता, तेव्हा तुम्ही त्यांचं आयुष्य घटवता. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना पौष्टिक आणि विषमुक्त अन्न देता तेव्हा तुम्ही त्यांचं आयुष्य वाढवता. मग याच्या ठिकाणी पैशात तुम्ही त्याची किंमत करू शकत नाही. आज मला सांगा, आरोग्य जर तुमचं खराब झालं तर माणसाची परिस्थिती काय होते? ज्या माणसाला कळलं की मला कॅन्सर झालेला आहे आणि तो लास्ट स्टेजमध्ये आहे आणि तो भयंकर करोडपती आहे, काय विचारायचं नाही. तुम्हाला काय वाटतं? त्याने अख्खी प्रॉपर्टी जरी लिहून दिली तरी तो वाचू शकत नाही. मग आम्ही कॅन्सर कशाने विकत घेतला? पैसा कमवताना जो ताणतणाव निर्माण झाला, पैसा कमवताना आम्ही आपल्या आहाराबरोबर तडजोड केली, आमच्या जीवनशैलीबरोबर तडजोड केली आणि त्या तणावातून काय निर्माण झाला? कॅन्सर निर्माण झाला. त्या तणावातून आरोग्य बिघडलं. म्हणजे मग लोक म्हणतात की लहानपणी पैसा कमवण्यासाठी स्वतःला तयार करायचं 25 वर्षापर्यंत, 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत पैसा कमवण्यासाठी आरोग्य खराब करायचं आणि 50 वर्षानंतर कमवलेला पैसा आरोग्य टिकवण्यासाठी खर्च करायचा. अरे तू काय बावळा आहे का रे? आधी पिळे मारतो, नंतर पिळे येऊन गळतो. मग आधी सरळच होतं ना आयुष्य, ते कशाला गोळ गोळ गुंडाळलं? गुंतागुंतीचं का केलं? गुंतागुंतीचं ह्याच्याकरता केलं, सगळे गुंतागुंतीचं करता म्हणून मी पण केलं. हां, मग सगळे पण असेच मरताना अतृप्त टेन्शनमध्ये, तू पण मर. पैशासाठी जगू नका. तो आज आहे, उद्या नाही. आनंदासाठी जगा जो तुमच्यासोबत कायम राहणार आहे. म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता, तुम्ही चांगलं जगण्यासाठी पैसे कमवतात हे विसरू नका. बरोबर आहे ना? नेमकी चांगलं जगणं हे जर विसरले तर पैसा कमवतात एवढं शिल्लक राहिलं. हॅलो, हे वाक्य पहा. तुम्ही चांगले जगण्यासाठी पैसे कमवत आहात, मग चांगले जगणं विसरले तर पैसा कमवतात एवढं शिल्लक राहतं. तुम्हाला आयुष्यामध्ये चांगलं जगणं हे डिलीट झालेलं आहे आणि पैसा कमवत राहा एवढं शिल्लक राहिलेलं आहे. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की पैसा कमवतात. कशाला कमवतोय पैसा? कोणासाठी कमवतोय? काल उदाहरण ऐकलं, आपले एक डिस्ट्रीब्युटर आहे, त्यांचा एकुलता एक सख्खा चुलत भाऊ, कोटीची प्रॉपर्टी, तो गेला कोरोनामध्ये. बायको आणि 2 पोरं राहिली. वर्षभरामध्ये बायको पण पोरांना घेऊन निघून गेली. तिने दुसरं लग्न केलं. ज्यांनी आपल्या मुलाचं संसाराचं आयुष्य पाहिलं, स्वप्न पाहिलं, त्यांच्या डोळ्यासमोर काय आज? काय अंधार आहे?
आज त्यांची प्रॉपर्टी तशी म्हणायला गेली तर लावारीस आहे. त्यांना काय उत्साह असेल जीवन जगण्याचा? त्यांचं वाक्य गेलं, पैसा कमवत आहात, एवढं शिल्लक राहील. तुमच्या आयुष्यात पण एक दिवस असा येईल, पैसा कमवत आहात. आज त्यांचं आयुष्य कशामध्ये? ताणतणावात आहे. कशात आहे? त्यांनी जर इतर मुलांना प्रेम दिलं असतं, इतरांना जीव लावला असता आणि समाजामध्ये जर प्रेम निर्माण केलं असतं तर त्यांना आज तो मुलगा गेल्याचं दुःख राहिलं नसतं. एक लक्षात ठेवा, प्रत्येकजण स्वतःचं कर्म घेऊन जन्माला येतो आणि स्वतःचं कर्माप्रमाणे जीवन संपवून जातो. त्याच्या दुःखासाठी तुमचं जीवन तुम्ही का दुःखी करता? तुम्ही जगा ना आनंदी. अरे जे गरिबाचे लेकरं आहेत त्यांना बोलवा, आनंद साजरा करा, दुसऱ्यांना तुमच्या जीवनात सहभागी करून घ्या. कवडी कवडी करून पैसा जमवायचा आणि तो साठवला का ज्याच्यासाठी साठवला तोच गायब व्हायचा. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिन गोड व्हावा. तुमचा जर शेवटचा दिन जर कडू असेल तर अट्टहास कशाला? मग आधी शेवटचा दिन गोड होईल याची खात्री करा ना, मग अट्टहास करा. मग तसं आहे, आज प्रत्येकजण ताणतणावामध्ये आहे. डोकं दुखत नाही असं कोण आहे तुमच्यामध्ये? विचारा प्रत्येकाला, जे ऐकताय सगळे बघताय, स्वतःला विचारा, डोकं का बरं दुखतं आमचं? जेव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही आणि आपण तिथं काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र डोकं दुखतं. हॅलो, अपेक्षेप्रमाणे घडत नाही आणि तिथं आपण काहीच करू शकत नाही, हतबल असतो, अशा परिस्थितीमध्ये आपलं डोकं दुखतं. आणि मॅक्झिमम प्रत्येक गोष्ट परत पैशापाशी येऊनच. आम्हाला पद कशाला पाहिजे? कसं पाहिजे? हां सांगा ना. का वरच्या पदावर गेलं का पैसा जास्त मिळतो? हां, पैशाशी खेळतायत, खालच्या पदावर पैसा आपल्याशी खेळतो. शेतकऱ्याचे बाजारभाव कमी झाले दुधाचे किंवा कांद्याचे किंवा कशाचे, तो टेन्शनमध्ये. का त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक आहे का? नाही. गव्हर्नमेंटमध्ये जर टॅक्स वाढवला तर बिझनेसमॅन टेन्शनमध्ये, गव्हर्नमेंटची सत्ता गेली का गव्हर्नमेंट टेन्शनमध्ये. समजतंय का तुम्हाला? म्हणजे टेन्शनपासून मुक्ती कोणाचीच नाही आणि सगळ्यांचं टेन्शन कशासाठी आहे? पैशासाठी आहे. प्रत्येकाला बघा, प्रत्येकाला जमा करायची, जमाखोरी सुरुवात झालेली आहे. म्हणजे राक्षसांची संख्या वाढत चालली, राखणाऱ्यांची, राखतो तो राक्षस, त्यांची संख्या वाढत चालली. मग राक्षसांची संख्या वाढत चालल्यावर इथं स्वर्ग थोडी राहणार आहे, नरकच होणार आहे. आम्ही आमच्या अवतीभोवती काय तयार करतोय? नरक तयार करतो. बघा, मी नेहमी सांगतो, पैसा कमवणे हे आपलं उद्दिष्ट नाही. आपलं उद्दिष्ट आहे आनंद निर्माण करणे, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. आरोग्य निर्माण करणे. दोनच जीवनाची उद्दिष्ट माझ्यासमोर आहे, माझ्यासमोर तरी आहे, आनंद आणि आरोग्य. त्याच्यासाठी काही पण, हे तुझ्यासाठी काही पण, तूच नाही राहिला तर हां मग कोणच्यासाठी काय पण? त्याच्यापेक्षा आनंदासाठी काही पण, आरोग्यासाठी काही पण. मग माझ्या आनंदामध्ये, माझ्या आरोग्यामध्ये जो जो सहभागी होईल त्याच्यासाठी काही पण. खरे खोटे? जीवनाचं जे तुम्ही स्थान आहे, तुम्ही जिथं उडी मारणार आहे ती जागा जर बाजूला गेली तर गेले ना खाली दरीमध्ये. हॅलो, फाउंडेशन गायब. हां, बरोबर आहे की नाही? ताणतणावामध्ये जाण्याचे अनेक मार्ग आहे, पण ताणतणावातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, स्वतःतला आनंद जागृत करा. अप्पदीप भव. अरे जो माझ्यापाशी येईल तो आनंदी होईल, जो मला सोडून जाईल ना तो आनंद गमावून बसेल. अशी जर तुमची वृत्ती निर्माण झाली तर काय बिशाद आहे कोणाची तुम्हाला सोडण्याची. आणि म्हणून पैसा हे रॉंग इंडिकेटर आहे, सत्ता पद हे रॉंग इंडिकेटर आहे. तुमच्याकडे पैसा सत्ता पद हे काही दिवसांसाठी आहे, मी तर त्याला हातच लावत नाही, नकोच. हे मी तुम्हाला का सांगतो? माझ्याकडे कधीच पैसा का नसतो? कारण मला त्याच्या मोहात अडकायचं नाही. आपल्या खिशात असला का तो तयार होतो मोह. काय तयार होतो? मोह तयार होतो. हे लक्षात ठेवा. माझे मित्र आहे काही, मी ज्यावेळेस शिक्षक होतो तेव्हा त्यांच्याकडे 5-5, 10-10 हजार रुपये खिशात राहायचे कायम.
मला चहा पाजायचा मी प्रश्न पडायचा, माझ्याकडे पैसे पण नसायचे. दुसऱ्याला जर आता मी पेतच नाही ना म्हटलं, दुसऱ्याला पाजायचा काही संबंध नाही. पैशाने माझ्या जीवनामध्ये कधी ताणतणाव निर्माण केला नाही. माझ्या अत्यंत कष्टाचे, आईच्या पेन्शनचे आणि असे मी साठवून ठेवलेले असे, ज्या काळामध्ये मला 20,000 पगार होता आणि आमच्या अख्ख्या वर्षाची कमाई 1,00,000-1.5 लाख रुपये होती, त्या काळामध्ये माझ्या एका जवळच्या सायंटिस्ट मित्राने माझे 6 लाख रुपये गंडवले, बुडवले. विचार करा किती. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाने एका करोडपती माणसाला मदत केली. माझी अवस्था काय व्हायला पाहिजे? मी डिप्रेशनमध्ये जायला पाहिजे, माझ्या घरच्यांनी माझा खून करायला पाहिजे. हां, 3-4 वर्ष, 5 वर्षाची कमाई, 5 वर्षाची आमच्या अख्ख्या कुटुंबाची कमाई त्यांनी हडप केली. दुसरा एक अनुभव माझ्या आयुष्यामध्ये, मला लाख रुपयाचा मार्केटिंगच्या बिझनेसचा इन्कम मिळत होता. किती? लाख रुपयाचा पगार असायचा महिन्याचा 2009 मध्ये. मी रिकाम्या वेळामध्ये ते करायचो, शेतकऱ्यांसाठीच करत होतो. माझ्या मित्राची नियत बिघडली आणि त्याने मला त्या कंपनीतून काढून टाकलं. माझा 80,000चा चेक त्या काळामध्ये, आज कमीत कमी 8 लाखाचा समजायचा होता. 15 वर्ष झाले. तो 8 लाखाचा चेक त्या आजच्या काळातला, तो त्याने त्याच्यावरती खोटी सही केली आणि तो बाउन्स झाला. मला ज्यावेळेस त्याने काढून टाकलं तेव्हाची गोष्ट. माझा एक मित्र आहे जवळचा, त्याने मला सांगितलं की ही सगळी माणसं जी आहेत ती फार यांचं मोठं म्हणजे सहभाग आहे माझ्या जीवनामध्ये. त्याने आईचे पेन्शनचे पैसे होते, तो म्हणे माझ्या मुलाचं अर्जंट इंजिनिअरिंगचं ॲडमिशन आहे, मला मदत करा. 28,000 रुपयाची मदत मी त्याला, आईचे पैसे बँकेतून काढून नेऊन दिले. त्याने ते पण बुडवले. मग अशा बुडवलेल्या लोकांची यादी जर काढली तर कोटीपर्यंतच आहे. मग मी किती तणावात यायला पाहिजे, मी किती टेन्शनमध्ये राहायला पाहिजे. हे जुने माणसं म्हणायचे चप्पल जर हलवली ना, ते म्हणायचे दळिंद्री गेली. मग मी असं समजतो, अरे पाप होतं माझं कुठंतरी, ते हटलं, हे बिचारे घेऊन गेले, धन्यवाद हे परमेश्वरा. हां, असे छोटे मोठे तर भरपूर जण आहे. मला सांगायचं काय तुम्हाला सगळ्या घटनेमधून, का तुम्हाला जेवढा मी बाहेरून दिसतो तेवढाच नाही आहे, त्याच्या आतमध्ये भरपूर काही वेदना आहे, भरपूर काही विश्वासघाताची. पाठीमागं सगळे तुम्ही मोजत गेले तर 5-50 खंजिरं नक्की असतील. पण मी कोणाचा विश्वासघात केला असं एक माणूस मला दाखवून द्या. पैशाच्या बाबतीत तर दाखवूनच द्या. फार जवळजवळच्या पैशासाठी गद्दार झालेल्या माणसांचं, नातेवाईकांची एक मोठी यादी आहे माझ्याकडे. पण मी त्याच्यामुळे गरीब झालो का? नाही. का? कारण त्या पैशाने मला ताणतणावात नाही घालू शकला तो. ज्यांनी मला फसवलं ते कुठे आहे? मला सांगायचं एवढंच आहे, त्यांना पण प्रश्न पडतो, अरे यार याला आपण एवढा लुटला तरी पण हा वरती टॉपवरच आहे, कसं काय? त्याचं कारण आहे, मी पैशासाठी कधी जगलोच नाही, पैशासाठी कधी कामच केलं नाही. बरोबर आहे ना? मग मी माझं उदाहरण का सांगितलं? कारण दुसऱ्या लोकांचं उदाहरण सांगण्यापेक्षा समोर उदाहरण आहे. त्याच्यामुळे चांगलं जीवन जग. आज मी चांगलं जीवन जगतोय. तुमचं काही शंका आहे? काही शंका असेल तर सांगा. मी ते माझे पैसे बुडवणाऱ्यांच्या पाठीमागे त्यांचा बदला घेण्यासाठी, वसुली करण्यासाठी माझा मेंदू खर्च केला नाही, माझा वेळ खर्च केला नाही. ती माझी नियती समजून, नशीब समजून मी ते स्वीकारलं आणि पुढे चला रे, पुढे चला. आपलं उद्दिष्ट ते पैसा नव्हताच, आपलं नव्हतं, ते नेलं त्यांनी. हॅलो, बरोबर आहे ना? जेव्हा चोरून घोडा आणला आणि तो चोरीला गेला तेव्हा लोकांनी विचारलं केवढ्याला विकला? तो म्हणतो जेवढ्याला आणला तेवढ्याला दिला. तसं आहे मित्रांनो, जीवन फार सोपं आहे. त्याला गुंतागुंतीचं काम करणारी आमची बुद्धी आहे, जी आम्हाला पैशाच्या मागे पळायला लावते. मुळात पैसा हे रॉंग इंडिकेटर आहे. तुमच्या मागे पैसा कसा पळेल ते पहा.
तुम्ही पैशामागे पळाले, तुमचं काही खरं नाही. तुमच्या हातून अशा गोष्टी घडतील का तुम्ही तुमच्यासाठी ताणतणाव निर्माण कराल. मग ताणतणाव निर्माण होण्याचं कारण काय? चुकीचं उद्दिष्ट. तुम्ही पान साबराचं ते बोंड येतं बघा, त्याला पूर्ण काटे असतात आणि लाल बुंद असतं, फळ असतं त्याचं. पाहिलं तुम्ही कधी? काही जणांना नुसतं दाखवते असं करतात. तुला काय काटे खायचे आहे का? हॅलो, काटे खायचे का तुम्हाला? मग काय खायचं आहे? त्यातला आतमध्ये जो गर आहे, सुंदर गोड मधुर, मग काही नाही, अलगद ते काटे बाजूला करा ना. आमचं उद्दिष्ट असं झालेलं आहे, आमच्यासाठी आतला गर म्हणजे आनंद महत्त्वाचा आहे. आम्हाला त्या काट्यांच्या नादी लागायचं नाही. ते काटे म्हणजे पैसा आहे. हे पैसा जो आहे ते साधन आहे, त्याच्यासाठीचं एक साधन आहे. आणि म्हणून जीवनामध्ये आम्ही सगळ्यांनी एक सत्य लक्षात ठेवा, आजच्या पुढे किमान प्रत्येक क्षण जगत असताना मी आत्ता आनंदी आहे का, मला यातून आनंद मिळतो आहे का, यातून मला आरोग्य मिळतं आहे का, मग ते करा. आणि पैसा मिळणार आहे म्हणून मी जर करत असेल, तुम्ही तुमच्यासाठी ताणतणाव निर्माण करणार आहे आणि तुम्हाला तो ताणतणाव मारून टाकणार आहे. तुम्हाला आन्सर लगेच नाही म्हणणार आहे, हा मग नाही म्हणणार आहे, पण हळूहळू म्हणणार आहे. त्यालाच तर कॅन्सर म्हणतात. हॅलो, तुमची एक सेल मिली, ती दुसऱ्याला मारणार आहे, ती तिसऱ्याला मारणार आहे, आणि ही चेन रिॲक्शन होणार आहे. आणि एक दिवस तुमच्यामध्ये गाठी तयार होणार आहे आणि तुम्ही मरणार आहे. तुम्हाला डायबिटीज होणार आहे, तुम्हाला अस्थमा होणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण करण्याचं सर्वात मोठं जर कारण असेल तर ते ताणतणाव आहे. मग ते पीक असो, जनावर असो, मनुष्य असो. ताणतणावाने माणूस लवकर मरतो. आपण एक म्हणतो ना, चिता मेलेल्या माणसाला जाळते आणि चिंता मात्र जिवंत माणसाला जाळते. मग तुमच्या डोक्यात जर चिंता असेल आणि ती जर पैशामुळं असेल तर तुम्ही संपले, आहे की नाही? हां, कुणी कोणाला संपवलं? स्वतःला संपवलं. चिंतेने कुठं, ती तुम्ही निर्माण करणार. पहा आता, चिंता निर्माण कोणी केली? तुम्ही. मग निर्माण कोणी केली? तुम्ही. म्हणलं तुम्हीच तुम्हाला संपवलं. म्हणजे तुम्ही एखादा तलवार तयार करायची, एखादं दांडकं तयार करायचं आणि त्यांनी मारायचं स्वतःला, आणि वरून म्हणायचं त्या दांडक्याने मला मारलं. दांडक्याने मारलं का? तूच तर तयार केलं ते. हां, फंदा तयार करायचा आपण, त्यात अडकून मारायचं आपण, वरून काय म्हणायचं नाही मला फंद्याने मारलं. अरे फंद्याने नाही, तुझ्या धंद्याने मारलं. असं आहे. आणि म्हणून आपणच आपल्यासाठी ट्रॅप खणतो. आपण लोक म्हणतात नेहमी, दुसऱ्यासाठी खड्डा खणला का आपणच त्याच्यामध्ये पडतो. हा पैशाचा खड्डा आपण तयार करतो ना, आपणच त्याच्यामध्ये पडतो. आणि आज प्रत्येक मनुष्य फक्त ह्याच मागे लागला. त्याला असं वाटतं ही नेते मंडळी, ही मोठी मंडळी, ही भ्रष्टाचार करतात म्हणजे फक्त पैशासाठीच करतात ना. हॅलो, सगळीकडे फक्त काय आहे? पैशाचं शोषण आहे. पोषण आहे का कुठे? नाही आहे. मग तो पैशासाठी जर चाललेला आहे तर पैसा कमवून तुला काय मिळणार आहे आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना काय मिळालं? शोधा ना. आणि म्हणून आम्ही सर्वांनी एवढं लक्षात ठेवायचं आजपासून की आम्हाला जीवनामध्ये आरोग्य आणि आनंद ह्या दोन गोष्टींसाठी आम्ही झगडलं पाहिजे, लढलं पाहिजे. पैसा तुमच्या जीवनामध्ये ताणतणाव निर्माण करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि सुंदर असं आयुष्य स्वतःसाठी निर्माण करा. का मरता असं क्षणाक्षणाने? हां, तिळतिळ का मरता? मगाशी कुणीतरी म्हटलं, तुमच्या जीवनामध्ये पैशाचा खळखळाट जरूर असावा, पण तो कोणाच्या तळतळाटातून आलेला नसावा. हे फार सुंदर वाक्य, फार सुंदर वाक्य. एवढं एक वाक्य लक्षात ठेवा. तुमच्या जीवनात येणारा पैशाचा खळखळाट हा कोणाच्या तळतळाटातून नको, कोणाच्या शिव्या शापातून नको, कोणाच्या शोषणातून नको. कोणाच्या मृत्यूला कारणीभूत असेल त्यातून जर तुम्हाला पैसा येत असेल तर तुमच्यासाठी मृत्यूच आणणार, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही दुसऱ्यासाठी जर त्या पैशातून आनंद निर्माण केला असेल आणि त्यातून तुम्ही जर पैसा कमवत असाल तर तुमच्या जीवनामध्ये पण आनंद आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आपण तेच काम करतो आहे. यासाठी खरं तर आपण ईश्वराला खूप धन्यवाद दिले पाहिजे. आणि हे ईश्वरा सर्वांना अशा प्रकारची सन्मती दे. हां, ईश्वर अल्लाह हे भगवान सबको सम्मती दे भगवान. धन्यवाद.